त्याचा गुणधर्म म्हणजे ना साईज कमी असते पक्ष्यांची आणि तुमच्या जेवढ्या अंड्यावरती कोंबड्या असतील ना तर त्याच्या 30% व्हायना पण पक्षी तुमचा खुडूक पाहिजे, खुडूक बसलेलाच पाहिजे. जर खुडूक नसेल तर ते शक्यतो तुमची ती दुसरी क्रॉस जाती असू शकतात त्या. जर ओरिजिनल गावरान तुम्हाला जर कोणी सांगत असेल की बा आमचं गावरान आहे तर त्यांच्यामध्ये पक्षी खुडूक व्हायला पाहिजे. खुडूक जर होत नसेल तर ते गावरान असू नाही शकत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे गावरान कोंबडी पालनचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज एक असा आगळा व्हिडिओ पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे धामण गावामध्ये आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं जवळपास तब्बल 1000 गावरान कोंबड्याचं हे पोल्ट्री फार्म आहे. मित्रांनो, या कोंबडी पालनामध्ये कशा प्रकारे कामकाज चालतं, इथं विशेष म्हणजे जे गावरान कोंबडीपासून तयार होणारे पिल्ले विक्री केंद्र आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना नवीन कोंबडी पालन करायचंय किंवा काहीतरी वेगळं करायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप भारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपलं नाव आणि परिचय. नमस्कार, माझं नाव राजू सपकाळ. आपण प्युअर गावरान कुक्कुट पालन करतोय. तर आपला हा गावरान कुक्कुट पालनचा फार्म धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी आहे. बर सर, आता सध्या जर आपल्याकडे पाहिलं पाठीमाग गावरान कोंबड्याचं तुमचं शेड आहे. हो. आपल्याकडं कोंबड्यांची संख्या किती आहे? आता एक 1000-1200 पक्षी आहे मोठा बर अंड्यावरती. बर आता काय आहे की आता जर आपण बघितलं महाराष्ट्रभर जे शेतकरी वर्ग आहे किंवा तरुण वर्ग याकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहतोय आणि या क्षेत्राकडे वळालेला आहे. तुमचा काय म्हणजे संकल्पना होती, कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये कामाला सुरुवात केली? नाही, मार्केटची मागणी, मार्केटमध्ये मागणी पाहता आपण हा व्यवसाय चालू केला होता. तर खरोखरच मार्केटमध्ये याला मागणी आहे. त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये कायम आज 5 वर्ष झाले कंटिन्यू आपण काम करतोय. बर, आपल्याकडे मेन गावरान कोंबडी पालनामध्ये काय चालतं सध्या? मांस विक्री चालती, अंडे विक्री का पिल्ले विक्री? आपण सध्या फक्त पिल्लांची विक्री करतोय, कारण मार्केटमध्ये सध्या तरी पिल्लांना खूप अशी मागणी आहे. पिल्लांना मागणी जास्त असल्या कारणामुळे आपण सध्या फक्त पिल्ल विक्रीच करतोय. पिल्ले विक्री करा. बर, आता आपल्याकडे जे पिल्ले विक्री आहेत ते कसं आहे, जुन्या पद्धतीने तुम्ही पिल्ले तयार करता का मशनीवर? नाही, आपण एकदम नैसर्गिक पद्धतीनेच पिल्ल तयार केलेले असते. तर एकदम आता हे आपलं मुळातच गावरान जाते. गावरान जातीचं काय असतं, ही कुडूक बसते. कुडूक बसल्याच्या नंतर आपण तिच्या खाली अंडे टाकूनच पिल्ल तयार करतो. पुढून जसं आपल्याला डिमांड येईल किंवा जसं बुकिंग येईल जशी मागणी येईल त्या हिशोबाने, समजा 1000, 500, 2000 अशा पद्धतीने आपण गावरान कोंबडी खाली पिल्ल तयार करून त्यांना लोकांना पुरवत असतो. आता तुम्ही सांगितलं तर जी गावरान कोंबडी आहे, मिनिमम गावरान कोंबडी जी आहे त्या खाली किती तुम्ही अंडे वगैरे ठेवता? 20-21 अंडे ठेवले जाते. कसा त्याचा रिझल्ट? बऱ्यापैकी रिझल्ट असतो. समजा 14, 15, 16, 17 असे. किती दिवसामध्ये? 21 दिवस लागत. 21 दिवस. सगळे निघतात का काही मर वगैरे? नाही, आता थोडंफार एक अर्ध मर होत असते आणि 1-2 अंडे खराब पण निघू शकते त्याच्यामध्ये. तर बऱ्यापैकी रिझल्ट लागतो. त्याला कसं व्यवस्थापन प्रॉपर पाहिजे. चांगलं जर व्यवस्थापन केलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीचा तुम्हाला रिझल्ट लागतो. आणि जे पिल्ले तयार होते किती दिवसानंतर आपण त्यांना खाद्य देऊ शकतो? बरं, पहिल्या दिवशीच द्यायचं असते खाद्य त्यांना. पहिल्या दिवशी? हो. कोणतं खाद्य द्यायचं? त्यांना आपण प्रिस्टार्ट म्हणून एक खाद्य येतं कंपनीचं, तर ते देतो आपण. म्हणजे बारीक साईज असते पिल्लांची, त्याच्यामुळे त्यांना दुसरं काही पचतंय अगर नाही पचतंय त्याच्यामुळे आपण ते कंपनीचं मिळतं, आपण ते त्यांना देतो. बरं, आता तुम्ही ते पिल्लू निघल्याच्या नंतर किती दिवसाला विक्री करता? आपण पुढे मार्केटमध्ये जसं आता समजा एखाद्या नवीन कुक्कुट पालकाला चालू करायचं, त्यांना पहिल्या दिवसाचं पाहिजे असेल आपण पहिल्या दिवसाचंही देतोय, किंवा एखाद्याला 15 दिवसाचं पाहिजे 15 दिवसाचं देतो, 1 महिन्याचं पाहिजे 1 महिन्याचं देतो. आणि आपल्या पिल्लांना सरासरी आपली ही जी पॅरेंट पक्षी यालाही पूर्णपणे व्हॅक्सिन आपण शेड्यूल नुसार केलेलं असते. आणि ज्यांना महिन्याचं पिल्लू पाहिजे तर त्यांना पहिल्या दिवशीपासून 28 दिवसापर्यंत जे काही शेड्यूल आहे ते पूर्णपणे आपण करूनच देतो. प्रॉपर लसीकरण त्याला झालेलं असते. बरं, आता महत्वाचा एक मुद्दा आहे. आता एखाद्याला समजा नवीन गावरान कोंबडी पालन सुरू करायचं, त्या शेतकऱ्यांना काही माहिती नसतं गावरान कोंबडी कशी आहे, गावरान पिल्लू कसं आहे. बरं, आता तुम्ही सांगता तुमच्याकडे गावरान आहे, म्हणजे काय कसा विश्वास आहे की शेतकऱ्यांना हे गावरानच म्हणून तुम्ही देताय?
नाही, आता इथं आल्याच्या नंतर तुम्ही गावरांचं कसं आहे सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे ना साईज कमी असते पक्ष्यांची आणि तुमच्या जेवढ्या अंड्यावरती कोंबड्या असतील ना तर त्याच्या 30% व्हायना पण पक्षी तुमचा खुडूक पाहिजे, खुडूक बसलेलाच पाहिजे. जर खुडूक नसेल तर ते शक्यतो तुमची ती दुसरी क्रॉस जाती असू शकतात त्या. जर ओरिजिनल गावरान तुम्हाला जर कोणी सांगत असेल किंवा आमचं गावरान आहे तर त्यांच्यामध्ये पक्षी खुडूक व्हायला पाहिजे. खुडूक जर होत नसेल तर ते गावरान असू नाही शकत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे गावरांचा पक्षी खुडूक होतो. इतर जातीचा कोणती जात खुडूक होत नाही. बरं, आता हे झालं पक्षाच्या संदर्भात. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना एकच दिवसाचं पिल्लू घ्यायचं, नवीन कुक्कुटपालक आहे त्याला नवीन त्यांनी सुरुवात केलेली, मग त्याच्यासाठी कसं ओळख आहे बरं की एकच दिवसाचं पिल्लू हे गावरांचं आहे म्हणून? नाही, तसं एका दिवसाचं पिल्लू तर ओळखणं मुश्किल आहे ते, पण साईज नुसार ओळखू शकतो आपण. कारण ते जे क्रॉस मध्ये आपण जातो तर त्यांचं 20 ग्रॅमनी पिल्लू मोठं असतं. कारण तो पक्षी अंडे देणारा मोठा असतो, हे मात्र ते अंडेही मोठं निघतंय आणि मग त्याच्यातून साहजिक गोष्ट पिल्लूही मोठंच निघते. तसं आपलं थोडं 20 ग्रॅमनी पिल्लू कमी असतं. कमी म्हणजे वजनाला कमी असतं पिल्लू. त्या वजनाच्या हिशोबाने आपण ओळखू शकतो. हो, वजनाच्या बरं, त्याच्या ह्यामध्ये समजा आकारामध्ये काही असं बदल, कलर मध्ये बदल असतात. आता जे स्पेसिफिक जातीत ना आर्टिफिशियली जातीत, समजा तुम्ही क्रॉस गावरांमध्ये बघितलं सोनाली डीपी क्रॉस आहे तर ते त्यांचं एक विशिष्ट कलरच आहे. सोनाली मध्ये गेलं तर तुम्हाला 90% ब्लॅक कलर निघाल. तुम्ही पाथर्डी किंवा कावेरी मध्ये गेले तर लालसर कलर येतो. तसं आपल्यामध्ये शक्यतो भरपूर कलर असते तर छोटीशी साईज असते. मल्टी कलर मध्ये पिल्लं बरं, आता आपल्याकडे सध्या किती समजा पिल्ले उपलब्ध आहेत सध्या? काही शेतकऱ्यांना जर पाहिजे जर असतील तर पिल्लं आपल्याकडे कंटिन्यू उपलब्ध असते. ज्यांना पाहिजे समजा ते बुकिंग करून पिल्लं म्हणजे बुकिंग करू शकते. म्हणजे आधी बुकिंग अगोदर बुकिंग करावं लागते. बुकिंगची कशी प्रोसेस असते? बुकिंग ते इथे येऊन करू शकतात किंवा मग ते व्हिडिओ पाहिलं किंवा त्यांना जर खात्री आली तर ते तिथूनही बुक करू शकतात. असं काय बरं, बुकिंगचं कसं असतं? चार्ज वगैरे काय? नाही, चार्ज काय समजा त्यांना एक समजा 1000 पिल्लं पाहिजे तर काहीतरी रक्कम देऊन ते बुकिंग करायचं असते. कारण त्यांच्या त्या मागणीनुसार आपण ते पिल्लं दुसऱ्यांना देत नसतो. म्हणजे त्यांचं फिक्स राहतं. बरं, त्या हिशोबाने आपण बुकिंग करून घेत असतो. बरं, झालं हे पिल्ल्याच्या संदर्भात. पण अजून एक महत्वाचं, कारण आता आपला व्हिडिओ बघून म्हणा आपल्याला भरपूर ग्राहक पाहत येतं किंवा जे शेतकरी आहे नवीन करण्याच्या विचारामध्ये असतात. बरं, त्यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ही जाळी वगैरे मारलेली, आता हे किती एकर मध्ये? हे अर्धा एकर मध्ये आपलं. अर्धा एकर मध्ये? अर्धा एकर मध्ये पूर्णपणे आपण कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेड आहे, काही पिल्लांचं ब्रुडिंग साठी शेड येतं, काही मोठ्या पक्ष्यांसाठी शेड येतं, खुडूक बसवण्यासाठी सेपरेट वेगवेगळं त्यांना पीस दिलेला आहे. बरं, हे अर्धा एकर मध्ये तुम्ही जी जाळी मारलेली आहे तर ह्या जाळीला खर्च वगैरे एक अंदाजे किती आला? 2 लाख रुपये खर्च आला. 2 लाख? बरं, आता मी बऱ्याचशा फार्मवरती ज्यावेळेस आम्ही व्हिजिट करतो पाहतो एकदम साध्या पद्धतीने केलेलं असतं. आपलं पण याच्या अगोदर तुमचं त्याच्यावरती व्हिडिओ आहे त्याच्यावरती एकदम साधे, पण आपण त्याच्यावरती पुढे चाललो आपण. म्हणजे जसं आपल्याकडं भांडवल तयार होईल तसं तुम्ही करताय. आता जर बघितलं तुम्ही एक छोट्या हॉलाची पूर्ण जाळी मारलेली आणि अँगलचं, बरं हे अंतर वगैरे कसं काय किती घेतलं? आता याचं 10 बाय 10चं अंतर आहे आणि 1 बाय 1चं तिचं गाळ आहे. म्हणजे त्याच्यामधून छोटस मांजर असेल किंवा मुंगस वगैरे आत येता कामा नाही. त्याच्या हिशोबाने ते आपण कमी याचं वापर. शेतकरी मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीने आपण ज्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ केलता त्यावेळेस एकदम साध्या पद्धतीने होतं. बरेचसे जे शेतकरी आहेत म्हणजे एकदम असे त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण गावरान कोंबडी पालन सुरुवात केली की मार्केट कसं असतंय, आपण पिल्ल्यासाठी काम करतोय का, आपण कोंबडीच्या अंड्यासाठी काम करतोय का किंवा कोंबड्या विकण्यासाठी. काही लोक डायरेक्टच व्हिडिओ बघितल्यानंतर काम सुरू करतात. पण ह्यांचं काम जर बघितलं आपण, आपले जे फार्मचे व्हिडिओ आहेत 2 टाकलेले जवळपास, त्या दोन्ही व्हिडिओ मध्ये जर बघितलं आणि आताच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्हाला डिफरन्स असेल. काय डिफरन्स आहे? इथं जी जाळी बनवलेली आहे, पाठीमागे शेड बनवलेलं आहे, मग यामधून गावरान कोंबडी पालनामधून त्यांना फायदा आहे म्हणूनच त्यांनी एवढं बनवलं. मग तुम्हाला जर असं गावरान कोंबडी पालन जर करायचं असेल किंवा अशा क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, नक्कीच अशा फार्मला तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे. आणि या शेतकऱ्यांकडून ज्यांनी अनुभव घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांकडून तुम्ही जे पिल्ले असतील, ज्या मोठे पक्षी असतील ते खरेदी करायला पाहिजेत. तुम्ही जर पाठीमागं जर पाहिलं इकडे जवळपास 2-3 हजार पिल्लं त्यांनी घरीच कोंबडी खाली तयार केलेली. आता आपण बघतो मार्केटमध्ये मशनीवरती काही पिल्ले तयार करतात, पण जी गावरान कोंबडी पालनामध्ये जे लोक काम करतात ते घरीच घरगुती पद्धतीने पिल्ले तयार केलेले असतील. त्यांचे पिल्ले आपण पाहूया कशा पद्धतीने पिल्ले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच पिल्ले आहेत का तुम्हाला पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल मित्रांनो. त्यांचे पाठीमागे पिल्ले आहेत. चला आपण पिल्ले पाहू कशा पद्धतीने आहेत.
शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण फार्मची माहिती पाहितली, पिल्लाविषयी माहिती पाहितली, यांचं फार्म कसं आहे, इथं व्यवस्थापन कसं आहे, कशा पद्धतीने गावरान कोंबडी पालनामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे, कसं कामकाज केलं पाहिजे, संपूर्ण माहिती पाहितलेली. आणि कोणाला समजा गावरान कोंबडी पालनामध्ये कामकाज करायचंय, गावरान कोंबडी पालन नवीन सुरुवात करायची, तर जर बघितलं मुक्त संचारमध्ये फिरताना तुम्हाला 2,500 ते 3,000 गावरान पक्षी दिसत आहेत. तुम्ही शक्यतो बीड जिल्ह्यामधील असतात आणि धामणगाव गावामध्ये मल्हार पोल्ट्री फार्म नावाने यांचं गावरान कोंबडी पालन आहे. स्क्रीनवरती त्यांचा ऍड्रेस आहे, फार्मचं नाव आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर इथं या, पिल्ले बघा आणि पिल्ले बघितल्याच्या नंतर खरेदी करा. आणि तुम्हाला काही अडचणी भविष्यात जर आल्या तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ वाटला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला असेल, ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत किंवा नवयुवकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा. चला भेटूया मित्रांनो अशाच माहितीपर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.